नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास एक ह्याच्यामधला 5वा कुटुंबातील मूल्ये हे प्रकरण शिकणार आहोत. लास्ट वीकमध्ये आपण EVS 21 अवर बॉडी अँड इंटरनल ऑर्गन ह्याविषयी लेसन शिकलेलो होतो. आज आपल्याला मराठीतला कुटुंबातील मूल्ये याविषयी बघणार आहोत. आता निर्णय घेण्यात सहभाग. आता आपल्या कुटुंबामध्ये बऱ्याच गोष्टी होत असतात. मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीचा निर्णय हे एकमेकांची चर्चा करून विचारपूस करूनच घेतला जातो, बरोबर आहे की नाही. अगदी छोटं उदाहरण घ्यायचं झालं तर तुमच्या कुटुंबात सहलीला जायचं असेल तर सहलीला जाण्यासाठी कसा निर्णय घेतात, किंवा गावाला जायचं असेल एखाद्या तुम्हाला गणेश उत्सव आता झाला नुकताच, बरोबर आहे की नाही. मग तुम्ही तुमच्या कुटुंबातील तुम्ही सगळे गावाला गणपती उत्सव साजरा करण्यासाठी, गणेश उत्सव साजरा करण्यासाठी गेलात. मग तिथे ते जाण्यासाठी पहिलं तुमचं नियोजन झालं असेल. मग कोणत्या दिवशी जायचं, मग कसं जायचं, मग तिथे गेल्यावर कसं नियोजन, ह्या सगळ्या गोष्टींचं तुमचं चर्चा झालेली असेल. मग ही सगळी चर्चा करत असताना तुमच्या पालकांनी तुम्हाला तुमच्यासोबत तुम्ही सगळे एकत्र बसून हे गोष्टीची चर्चा झालेली असेल, बरोबर आहे की नाही. म्हणजेच काय की कोणत्याही गोष्टीमध्ये म्हणजे कुटुंबामधले कोणतेही सण समारंभ असले तर त्याच्यामध्ये तुमची कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुमची मदत होत असते, बरोबर आहे की नाही. मग निर्णय घेण्यात सहभाग. कुटुंबात आपण सर्वजण एकत्र राहतो. प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या कशा असतात, वेगळ्या असतात. प्रत्येकाचे आचार वेगळे असतात. प्रत्येकाची मतंही भिन्न असतात. आपण इतरांपेक्षा वेगळे असलो तरी अनेक बाबतीत आपले विचार आणि मतं ही आपल्याला कशाही करावी लागतात, इतरांशी जुळवून घेऊ शकतो किंवा आपल्याला जुळवू शकतात. आपल्याला एकमेकाविषयी प्रेम, आपुलकी असते, परस्परांची काळजी असते. आपण एकमेकांच्या घरामध्ये सगळ्यांची विचारपूस करत असतात आणि कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचारतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे परस्पराशी बोलून सर्वांनी पटतील असे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, कुटुंबातल्या निर्णयामध्ये आपण कसे होतो, सहभागी होतो. आता बऱ्याच वेळा काय होतं की काही गोष्टी काहीकांना पटत नाही, पण मोठ्यांचा आदर, त्यांच्याविषयी असलेले प्रेम ह्यामुळे आपल्याला काय करावे लागतात, त्या मताशी जुळून घेतो, आहे की नाही. म्हणजे निर्णय घेण्यात सहभागी होत असताना आल्याने काय काय होतं की आपल्याला काय वाटतं हे सांगण्याची आपल्याला प्रत्येकांना संधी मिळते. त्याचप्रमाणे एकमेकांना विचारून निर्णय घेतल्याने त्या विषयावरती संपूर्णपणे सर्व बाजूला म्हणजे त्याची काय होते, सर्व बाजूने त्याची चर्चा होते आणि आपल्या घरात आपल्याला किती महत्त्व आहे किंवा आपल्या मताला किती महत्त्व दिलं जातं, आपल्याला आपल्या कुटुंबाविषयी किती आपुलकी आणि प्रेम आहे, अधिक जवळीक त्यामुळे वाटू लागते की आपल्या घरामध्ये आपल्याला किती महत्त्वाचं स्थान आहे, आपले मत किती महत्त्वाचं, म्हणजे आपल्या मताचाही विचार केला जातो. ह्या गोष्टी आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि आपल्या अधिक कुटुंबाविषयी आदर आणि प्रेम निर्माण होतो. मग आपल्या कुटुंबातील काही निर्णयात जसा आपला सहभाग असतो तसाच तो आपल्या सार्वजनिक प्रश्नाबाबतही असतो. म्हणजे जसं आपण आपल्या कुटुंबामध्ये आपल्या कुटुंबामध्ये कोणाचंही नुकसान होऊ नये किंवा चांगल्या एकत्रित विचार करून कशा पद्धतीने तो केला जातो. मग त्यामुळे काय होतं की सगळे एकमेकांना धरून राहतात, एकमेकाविषयी प्रेम वाढत जातो, आदर निर्माण होतो. मग तसंच हे जसं आपल्या कुटुंबाविषयी आहे तसं समाजाविषयी आपलं काय आहे, काही गोष्टी आहेत. कुटुंबातील अशा काही गोष्टी आपल्याला सार्वजनिक प्रश्नाबाबत आहेत. मग सार्वजनिक प्रश्नाबाबत कोणते आहेत की आपण लोकसभेमध्ये वेगवेगळ्या बातम्या वाचतो, बरोबर आहे की नाही. मग त्या बातम्यामध्ये काय दिलेलं असतं की महानगरपालिकेचे अंदाजपत्रक, नागरिकांचा सहभाग, कोणत्या बाबीवर खर्च करावे हे नागरिकांनी ठरवणार, शहराच्या विकास आराखड्यामध्ये सुधारणा सुचवण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. त्याचप्रमाणे 6 गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन करणाऱ्या गावकऱ्यांना आनंद, रस्त्याचा निर्णय म्हणून 6 गावाच्या नागरिकांना एकत्रित प्रयत्न, अशा वेगवेगळ्या बातम्या आपण सारख्या बघत असतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे काय असतं की आलेले हे सार्वजनिक प्रश्न असतात, ह्या समस्या असतात. मग ह्या सार्वजनिक समस्या काही एक व्यक्ती कोणी सोडवू शकत नाही. मग त्यासाठी अनेक गावांचा, आता इथे एक दिलेलं आहे की 6 गावांचं रस्त्याचा प्रश्न आहे सोडवण्याचा. मग त्या 6 गावातल्या प्रत्येक काही व्यक्तीनं बोलवलं जातं, त्यांची विचारविनिमय केली जातं आणि त्यानुसार ती समस्या सोडवली जाते. म्हणजे काय की आपल्या परिसरामध्ये आपल्याला जे अनेक छोटे छोटे बदल व्हावे असे आपल्याला जर वाटत असेल तर परिसरातील बदलाविषयी निर्णय आपण एकाने नाही तर सर्वांनी मिळून घ्यायचा असतो. जसं आपण आपल्या घरामधील काही निर्णय सर्व मिळून घेतो तसंच आपल्या परिसरातील बदलांचा निर्णय हा कसा घ्यायचा आहे, सर्वांनी मिळून घ्यायचा आहे आणि त्यातच आपल्या सगळ्यांचं हित
असतं. म्हणजे आपण निवडून दिलेले सरकारी सार्वजनिक प्रश्नाबाबतचे निर्णय घेतं. सरकारसुद्धा काय करतं त्याबाबत निर्णय घेत असतो. सरकारने घेतलेला एखादा निर्णय आपल्याला अयोग्य वाटल्यास ते आपण आपलं मतही त्यावर नोंदवू शकतो. अशा प्रकारे निर्णय प्रक्रियेत सुद्धा आपण काय होतो सहभागी होतो. म्हणजे कुटुंबाच्या निर्णयात अवश्य सहभागी व्हा. केवळ इतरांचे म्हणणे ऐकून आपले मत बनवू नये, तर आपल्याला जे म्हणायचं आहे त्यावरही आपलं काय करायचं आहे मत मांडायचं आहे. आता अजून इथे दिलेलं आहे बघा. हां, आता इथे काय दिलेलं आहे की अफरीनने मीनूकडे पुढील प्रसंग काळजीपूर्वक वाचा त्यातील कोणाचे वागणे प्रामाणिकपणे आहे ते सांगा. आता इथे बघायला सांगितले आहे की अफरीनने मीनूकडे पेन्सिल मागितली आणि लिहून झाल्यावर तिने पेन्सिल परत केली. म्हणजे अफरीनला काम होतं, अफरीनने तिच्याकडनं ती वस्तू मागून घेतली आणि तिचं काम झाल्यानंतर तिने ती वस्तू परत दिली. मग तिचं हे वागणं कसं होतं योग्य होतं. कारण आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा आपण काही कोणाकडनं मागितल्यानंतर आपलं काम झाल्यानंतर ती व्यवस्थितरित्या त्याची वस्तू परत देणे ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर क्षमा सायकलीवरून पडली आणि आईला सांगताना मात्र तिने नेहाने मला पाडले म्हणून पडले असं सांगितलं. आता मैत्रिणी खेळत आहोत. आता त्याच्यामध्ये ती सायकलीवरून पडली असताना पण तिने मात्र घरी काय सांगितलं आईला की माझ्या मैत्रिणीने पाडलं. मग हे चुकीचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की नेहाला म्हणजे क्षमाला खोटं बोलण्याची सवय, तर अशा ह्या सवयी काय लागू नयेत म्हणून काय तिने प्रामाणिकपणे सांगायला पाहिजे. हे तिचं वागणं कसं होतं अयोग्य होतं. रिक्षात सापडलेली पिशवी मेरीने जवळच्या पोलीस चौकात जमा केली. मेरी रिक्षाने प्रवास करत होती. तिला एखाद्याची कोणाची पिशवी सापडलेली पण तिने ती वस्तू तिची घरी आणली का पिशवी नाही, तर तिने ती कुठे जमा केलेली पोलीस स्टेशनला जमा केलेली. म्हणजे जेणेकरून एखादा गरजू असेल त्याची ती पिशवी तिथे त्याची राहून गेली असेल आणि त्याला त्यामध्ये असलेल्या अत्यावश्यक गरजेची त्याला गरजच असेल त्या वस्तूची, तर आणि मेरीने ती काय केलेलं आहे परत नेऊन दिलेली आहे. म्हणजे तिचं हे वागणं काय आहे खूप चांगलं आहे. म्हणजे तिने ते प्रामाणिकपणे केलेलं आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे ह्याच्यावरून काय प्रामाणिक आणि अप्रामाणिक परिणाम आपल्याला दिसून येतात. ह्याच्यामध्ये काय आहे की अफरीनचा प्रामाणिकपणा दिसला, मेरीचा प्रामाणिकपणा दिसला. बरोबर आहे. पण क्षमा ही कशी वागली अप्रामाणिक वागली. कारण तिने कसं तिच्या हातून चूक झालेली पण तिने आईला कसं बोललेली आहे खोटं बोललेली आहे. म्हणजे आलं लक्षात. म्हणजे प्रामाणिक आणि अप्रामाणिकपणाचे परिणाम आपल्या हातून बऱ्याच वेळा काही गोष्टी घडत असतात. कधी काही चुकाही होत असतात. बरोबर आहे की नाही. मग त्या चुका झाल्यानंतर त्याविषयी आपण आपल्या आईवडिलांशी आपल्या मित्रमैत्रिणींशी काय करायला पाहिजे मोकळेपणाने बोलायचं. त्यामुळे काय होतं की आपली झालेली चूक आपण मोकळेपणाने बोलल्यामुळे आपल्याला आपली चूक सुधारण्याची संधी मिळते आणि आपला त्याच्यावरून आपला काय होतो प्रामाणिकपणा दिसून येतो. म्हणजेच काय की त्याचबरोबर आपला प्रामाणिकपणा दिसून येतो. त्यामुळे आपण आपले काम सचोटीने करणे ही आवश्यक आहे. म्हणजे आपण कोणतेही काम करतो ते कसं करायला पाहिजे अतिशय सचोटीने म्हणजे पूर्ण मेहनतीने आपले जेवढे आपल्याला शक्य असेल तेवढी संपूर्ण ताकद लावून आपल्याला ते काय करायचं आपली क्षमता वापरून आपण ते आपलं काम पूर्णपणे करायचं आहे. म्हणजेच काय की नात्यातील परस्पर विश्वास कसोटीने जपणे व कोणाची फसवणूक न करणे हे सुद्धा प्रामाणिकपणाचे लक्षण आहे. आता तुम्हाला प्रामाणिकपणाचे लक्षण कोणते आहे तर काय आहे की नात्यामधील परस्पर विश्वास कसोटीने जपणे व कोणाची फसवणूक न करणे हे काय आहे आपलं प्रामाणिकपणाचं लक्षण आहे. प्रामाणिकपणाला आपल्याला निर्भय बनतं. जर आपण प्रामाणिक असो तर त्याच्यामुळे आपण काय होतो निर्भय बनतो. आपल्याला कशाची भीती उलट राहत नाही. उलट आपण अप्रामाणिक राहिलो तर काय होतं वागल्यास आपल्याला आत्मविश्वास कमी होतो. कारण सतत आपल्या मनामध्ये कुठेतरी त्याची म्हणजे वागल्यास आपण आत्मविश्वास कमी होतो व कुटुंबात तसेच आपल्या सार्वजनिक आपण प्रामाणिकपणे वागले पाहिजे. प्रामाणिक व्यक्तीबद्दल सर्वांना आदर वाटतो आणि प्रामाणिकपणा ही आपली एक ताकद आहे. म्हणजे काय की आपण अप्रामाणिकपणाने वागलो. अप्रामाणिक म्हणजे काय की आपल्याला एखादी गोष्ट आपल्या मनाला कळते की ती आपल्याकडनं चूक झालेली आहे किंवा आपण हे चुकीचं वागतो असं म्हणजेच काय की आपण प्रामाणिकपणे वागलं तर आपल्यामध्ये एक वेगळी आत्मविश्वास निर्माण होतो. आपण निर्भर होतो. बरोबर आहे की नाही. आणि प्रामाणिकपणामुळे काय होतं की प्रामाणिकपणाने वागल्यामुळे आपल्याला समाजामध्ये सगळ्यांना आपल्याविषयी आदर निर्माण होतो, विश्वास निर्माण होतो आणि त्यामुळेच काय होतं की प्रामाणिकपणा ही एक आपली काय असते ताकद निर्माण होते. बघा प्रामाणिकपणा ही आपली एक ताकद निर्माण होते. आता सार्वजनिक जीवनामध्ये
मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण जर प्रामाणिक वागलो तर आपल्याविषयी सगळ्यांना आदर निर्माण होतो, सगळ्यांना आपल्याविषयी विश्वास निर्माण होतो. मग त्यामुळे काय होतं, आपण निर्भर होतो, आपल्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो आणि आपल्याला कोणतेही काम करण्याची उत्साह निर्माण होतो. बरोबर आहे की नाही? म्हणजेच काय, प्रामाणिकपणा ही आपली एक ताकद आहे. आता आपण हे कौटुंबिक जीवनामध्ये जसं प्रामाणिक राहतो तसं आपल्या सार्वजनिक जीवनामध्येही आपण प्रामाणिक राहायला पाहिजे. मग सार्वजनिक जीवनात प्रामाणिक असल्याचे सर्व काय होतात, सेवा सुविधा ह्या आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे मिळतात. बस किंवा रेल्वेने विना तिकीट प्रवास केल्याने काय होतं की आपली आपत्ती वाहतूक व्यवस्था ही कशी येते, तोट्यात येते आणि काही दिवसांनी ती बंद पडते. पण तीच जर आपण प्रामाणिकपणाने प्रत्येकाने त्या सेवेचा लाभ घेतला, प्रत्येकाने प्रामाणिकपणाने तिकीट काढलं, तर काय होईल, अशा ह्या ज्या सार्वजनिक वाहतुकी आहेत त्या बंद होणार नाही आणि त्याची सेवा ही आपल्याला अखंडित मिळत राहील. प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनाची कार्यक्षमता ही कशी होते, वाढवता येते आणि प्रामाणिकपणाचे भान आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये शिस्त व कार्यक्षमता वाढवण्यास त्याचा उपयोग होतो. म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये आता बऱ्याचशा गोष्टी आहेत, नागरी सेवा सुविधा दिल्या जातात. मग ह्या सगळ्या सुविधेचा आपण कसा वापर केला पाहिजे, प्रामाणिकपणे केला पाहिजे. काही वेळा, बऱ्याच वेळा आपल्याला सार्वजनिक नळ असतात, बरोबर आहे की नाही? मग ते पाणी भरून झालेलं तरी नळ चालूच ठेवतात आणि निघून जातात. पर्यायाने काय होतं, तो पाण्याचा साठा आहे जो पाणी साठविलेला असतो, जो लोकांपर्यंत पोचविलेला जातो, विनाकारण तो नळ वाहत जातो आणि पाणी वाया जातो. तच जर तुम्ही प्रामाणिकपणे आलात, आपलं काम झालं, नळ बंद करायचं, निघून जायचं, असं केलं तर काय होणार आहे, आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक आपण रेल्वे म्हणा, बस म्हणा, ह्याच्यामध्ये जाताना प्रत्येकाने प्रामाणिकपणाने तिकीट काढलं तर त्याचा हा पैसा कुठे जाणार आहे, आपल्या सरकारी शासनाला मिळणार आहे आणि शासन त्याच्यातनं आपल्याला सुविधा ह्या उपलब्ध करून देणार आहे आणि अशा ह्या सुविधेचा आपल्याला अबाधित म्हणजे अखंडित आपल्याला त्याचा काय होणार आहे, उपभोग घेता येणार आहे. मग त्याचप्रमाणे सहकार्याचा फायदा. आता एकमेकांना सहकार्य केल्याने कसा फायदा होतो, कुटुंबात आपण एकमेकांना सहकार्य करत असतो. तसे सांघिक खेळ खेळताना खेळाडूमध्ये जितकी सहकार्य वृत्ती जास्त असते तितका त्याचा खेळ चांगला होतो. म्हणजेच काय की सहकार्याची भावना ही खेळापुरता मर्यादित न ठेवता ते आपल्या सामाजिक जीवनातही आपण काय केली पाहिजे, आणली पाहिजे. सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते, आपल्याला इतरांची मदतीची गरज लागते. गाव किंवा शहरातली जत्रा, उत्सव, मेळावे इत्यादी कार्यक्रम एकमेकाच्या सहकार्याने पार पडतात. बरोबर आहे? म्हणजे सहकार्य हे केवळ आपल्या कुटुंबापुरता मर्यादित न राहता आपल्या सार्वजनिक कामामध्येही त्याचा मेळ असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये सुद्धा विविध कार्यक्रम असतात, बरोबर आहे की नाही? किंवा वर्गामध्ये सुद्धा शिक्षक विविध उपक्रम घेत असतात. मग हे उपक्रम, आता समजा आपण 15 ऑगस्ट आहे, वर्ग सजावट करतो, 26 जानेवारी आहे, वर्ग सजावट करतो, वर्गाची स्वच्छता करतो, फलक लेखन करतो. मग ते काही कोणत्या एका विद्यार्थ्याने शक्य आहे का? नाही. तर आपण विद्यार्थी काय करतो, तुम्ही विद्यार्थी सगळे असे गट तयार करता की अरे आम्ही हा बेंच झाडून घेतो, तुम्ही बेंच सरकवा, आम्ही वर्ग साफ करतो, आम्ही बाहेर झाडतो. काही विद्यार्थी फलक लेखन करतात, बरोबर आहे की? काही जण वरती पताका लावण्याचं काम करतात. म्हणजे ही शाळा सजवण्याचं, वर्ग सजवण्याचं म्हणजे तुम्ही सगळे सहकार्याने एकत्र येता, एकमेकांना सहकार्य करता आणि मग त्याचं फळ होते की हा वर्ग खूप सुंदर सजवलेला आहे. मग तो कोणा एका विद्यार्थ्याने केला का? नाही. तर तुम्ही ते परस्पर एकमेकांच्या सहकार्याने तो करत आहात. म्हणजे असं हे सहकार्य तुमच्याकडे सगळ्यांकडे कायम असलं पाहिजे. हा एक वर्गातला झाला, पण असेच आपल्या गणेश उत्सव साजरा करतो, दिवाळी साजरा करतो, विविध स्पर्धा आयोजित करतो. मग ह्या विविध स्पर्धा जेव्हा आयोजित करतात तेव्हा कोणी एक व्यक्ती करतो का? नाही. आता हे गणेश मंडळ आहे, ह्याच्यामध्ये ह्या मंडळामध्ये सगळे कितीतरी व्यक्ती एकत्र येतात, प्रत्येकजण प्रत्येक कामाची विभागणी करतात आणि त्याच्यातूनच हा कार्यक्रम सहकार्य होता. आता आपला खेळाचे कार्यक्रम, खेळ होता, आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धा होता, त्याच्यामध्ये सुद्धा काय असतात, सगळे विद्यार्थी, सगळे शिक्षक ह्यांच्या सहकार्यामुळे तो कार्यक्रम आपण व्यवस्थितरित्या पार पाडतो. आता आपल्याला पुढे बघायचं आहे बघा, सहिष्णु वृत्ती. आता इथे खाली काय दिलेलं आहे बघा की खालील संवाद वाचा व त्या वाचून त्याच्यातील वादाचा मुद्दा कोणता आहे, तो कसा सोडवला गेलेला आहे, ह्याविषयी चर्चा करायची आहे. आपले शिक्षक आपल्याला किल्ला दाखवायला नेणार आहेत, खूप मजा येईल, पण आपल्या गटात सविता आणि समीरला मात्र घ्यायचे नाही. सविता खूप बडबडते तर समीर सारखा खोड्या काढतो. म्हणून काय झालं, सविता गाणं छान म्हणते, समीर चांगला विनोद सांगतो, आपण त्याच्याशी बोलूया, ते आपलं ऐकतील आणि त्यांना वगळायचं नाही.
खरंच का? माझ्या लक्षात नाही आलं. आपण सगळे मिळून सहलीची तयारी करू. हो, गायत्री म्हणते ते बरोबर आहे. आणि सविताकडूनही आपण नवीन गाणं शिकू. समीरला आपण छान छान विनोद ऐकू. म्हणजे इथे मित्रमैत्रिणीची चर्चा झालेली आहे. त्यांना किल्ला बघण्यासाठी जायचं आहे, बरोबर आहे की नाही. आता त्याच्यामध्ये काही विद्यार्थी, अरे ती खूप बडबड करते, तिला घ्यायचं नाही आहे, तिचं नेहमी सगळं वेगळंच असतं. अरे असं नाही, तो जरी म्हणजे सविता ही जरी खूप बडबड करत असेल, म्हणजे एखादी विद्यार्थी जास्त पण तिचा हा जरी वाईट गुण असला तर तिच्याकडे एक चांगला गुण कोणता आहे की ती काय करते, छान गाणं म्हणते. म्हणजे माणूस हा सर्व गुण संपन्न नसतो. कोणाकडे एखादी चांगली कला असेल तर एखाद्याकडे दुसरं कला चांगली असते. एखादा त्याच्याकडे गुणाची कमतरता असेल, तो जास्त बडबडतीच. ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की सविता जास्त बडबड करते. पण त्याचबरोबर तिचे बडबड जास्त करते हा तिचा जरी स्वभावातली तिच्यामधली उणीव असली तरी तिच्यातला चांगला गुण कोणता आहे की ती चांगलं गाणं म्हणते. म्हणजेच काय, म्हणून ती जास्त बोलते म्हणून तिचा हात तिच्या स्वभावातले उणीव असले म्हणून तिला आपण आपल्यातलं दूर करायचं का नाही. म्हणजेच काय की आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये कोणता चांगला गुण असेल तर त्याचं आपण कौतुक करायचं, आणि जी काही त्याच्यामध्ये वाईट गुण असेल तर त्याच्यात कशी सुधारणा करता येईल त्याची ती चूक त्याच्या लक्षात आणून द्यायची, जेणेकरून त्याला त्याची चूक सुधारता येईल आणि तो पुन्हा नॉर्मल आपल्यासारखा एकत्र येऊ शकतो. म्हणजे हा पर्याय नाही की त्याच्यामध्ये ती वाईट सवय म्हणून त्याला सोडूनच द्यायचं असं नाही. तर त्याच्यात जो वाईट गुण आहे तर त्याला समजावून सांगायचं, त्याची ती चुका त्याला समजावून सांगितल्यानंतर तो त्या चुकीमध्ये त्याची जी चूक झालेली आहे ती सुधारणा करेल, किंवा ती जी उणीव आहे ती भरून काढेल आणि पुन्हा तो चांगला स्वभाव किंवा चांगला गुण त्याच्यामध्ये अवगत होईल, असं इथे दिलेलं आहे. म्हणजेच काय की आपण सर्वामध्ये काही गुणदोष असतात, बरोबर आहे. आताच मी मगाशी हे उदाहरण सांगितलेलं आहे की प्रत्येकामध्ये काही गुणदोष असतात. मित्रमैत्रिणीच्या मदतीने आपल्याला ते आपल्यातले दोष दूर करता येतात. एकमेकांचे विचार प्रत्येक वेळी एकमेकांना पटत नाही. आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये कधीकधी मतभेद होतात. अशा वेळेस आपलेच म्हणणे खरे आहे असे न म्हणता इतरांचे म्हणणे समजून घेतले पाहिजे. प्रसंगी दुसऱ्यांचेही ऐकले पाहिजे. यातून सहिष्णुतेची भावना निर्माण होते व तिची जोपासना करता येते. आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता आहे, बरोबर आहे. इथे सांगितलेलं आहे की काय आहे की सर्वामध्ये काही गुणदोष असतात आणि मित्रमैत्रिणीच्या मदतीने आपल्याला ते काय करता येतात, ते गुणदोष एकमेकांचे दूर करता येतात. म्हणजेच काय की एकमेकांचा विचार प्रत्येक वेळीच आपल्याला पटतो असं नाही. कधीकधी आपल्यामध्ये ते मतभेद होतात, पण अशा वेळेस आपण आपलेच म्हणणे खरं असं न म्हणता आपण इतरांच्या मताचाही काय केला पाहिजे, आदर केला पाहिजे. प्रसंगी तुम्ही काय केलं पाहिजे, दुसऱ्यांचे ऐकलंही पाहिजे. ह्याच्यातूनच काय होतं, सहिष्णुतेची भावना निर्माण होते आणि ती भावना जोपासली जाते. म्हणजेच काय की आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता आहे. आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करणे म्हणजेच काय आहे, सहिष्णुता आहे. परीक्षेला असा प्रश्न विचारला जातो की सहिष्णुता म्हणजे काय, तर आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा. आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की काही गोष्टी आपल्या पटतच नाही, त्यावेळेस आपलंच म्हणणं खरं असं नाही तर दुसऱ्यांच्याही मताचा आदर करून त्याचंही बरोबर आहे असं करायचं. म्हणजेच काय की सहिष्णुता आहे. म्हणजे आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता आहे. आपल्या देशात सहिष्णुतेला विशेष महत्त्व आहे. विविध धर्म, पंथ, परंपरा आणि रीतिरिवाज पाळणारे अनेक लोक इथे राहतात. त्यामुळे सर्वांनी सहिष्णुता बाळगण्याची आवश्यकता आहे. विविधतेतून जतन सहिष्णुतेमुळे होते. विविधता आपले सामाजिक जीवन समृद्ध करते. सहिष्णुता ही सामाजिक सलोख्याची पहिली पायरी आहे. ती आपल्याला इतरांचे विचार सहानुभूतीने करायला लावते. म्हणजे काय की आपल्या देशात सहिष्णु वृत्तीला विशेष महत्त्व आहे. कारण आपल्या देशामध्ये अनेक विविध धर्माचे, विविध पंथाचे, विविध जातीचे लोक आहेत, बरोबर आहे की नाही. तरीही ते परंपरा आणि रीतिरिवाज पाळणारे अनेक जातीचे लोक, धर्माचे इथे लोक राहतात. त्यामुळे सर्वांना काय होतं, सहिष्णुता बाळगण्याची गरज आहे आणि विविधतेतूनच सहिष्णुतेची जोपासणी होते. सहिष्णुता बाळगायची म्हणजे विविधतेतून जतन सहिष्णुतेची येते. विविधता आणि सामाजिक जीवन समृद्ध करता येते. सहिष्णुता ही सामाजिक सलोख्याची पायरी आहे. म्हणूनच काय की ती आपल्याला इतरांचा विचार सहानुभूतीपरक करायला लावते. त्याचप्रमाणे इथे आपल्याला बघायचं आहे बघा, आपल्या परिसरामध्ये समस्येचे निराकरण करण्याचे प्रयत्न आपण सहिष्णुतेमुळे होतात, बरोबर आहे.
अनेक धर्माचे जातीचे जरी लोक असले तरी सार्वजनिक ह्याच्यामध्ये ह्या सहिष्णुतेमुळेच काय होतं की आपल्याला आपले प्रश्न सोडवण्यासाठी मदत होते. त्याच्यानंतर आहे स्त्री पुरुष समानता. मग स्त्री पुरुष म्हणजे काय? माणूस म्हणून मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष समान असतात. आता माणूस म्हणून मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष म्हणून कसे असतात? समान असतात आणि त्यांचा दर्जाच कसा असतो? समान असतो. मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव कोणीही न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय. आजचा बघितलं स्त्री पुरुष समानता म्हणजे स्त्रिया ह्या पुरुषाच्या बरोबरीने म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेल्या आहेत. काही वैमानिक झालेले आहेत, डॉक्टर झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत, नर्स झालेले आहेत, इव्हन काही बस चालवतात, काही चालकसुद्धा झालेले आहेत, काही एस टीचे कंडक्टर आहेत, बी एस टीमध्ये सुद्धा काही कंडक्टर आहेत. महिला ह्या पुरुषांच्या जोडीने हिरिरीने कार्य करते आहेत. तर हे कसं सगळं शक्य झालेलं आहे? ती स्त्री पुरुष समानतेमुळे. बरोबर आहे. आपल्या भारतामध्ये ज्या पहिल्या शिक्षिका झाल्या सावित्रीबाई फुले, तेव्हा त्यांना ज्योतिबा फुलेंनी त्यांना आपल्यासोबत शिकण्याची संधी दिली आणि शिकवण्याची संधी दिली. म्हणजेच काय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की स्त्री पुरुष समानता. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते, असं त्यांची धारणा होती. आणि खरोखर त्यांनी आपल्या मुलींसाठी आज आम्ही ज्या महिला शिक्षिका आहेत किंवा तुम्ही विद्यार्थिनी आज शाळेत आहे, ते केवळ कशामुळे? तर ह्या आपल्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबाई फुले यांच्यामुळेच हे शक्य आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की स्त्री पुरुष सारखे आहेत आणि स्त्री पुरुष यांचा एकमेकांचा काय केला पाहिजे? आदर केला पाहिजे. बघा, आपल्या मित्रमैत्रिणीच्या सहवात आपण सगळे एकमेकांना सारखेच मानतो. ही समानतेची भावना पुढे होऊन आपण नागरिक म्हणून कायम ठेवली पाहिजे. समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते, सर्वांना शिकता येतं. आणि त्याचप्रमाणे काय की अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण ह्या स्त्री पुरुषाच्या समान गरजा आहेत. तुम्हाला परीक्षेला असा प्रश्न विचारला जातो की स्त्री पुरुषाच्या समान गरजा कोणत्या? तर काय? तर अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण ह्या स्त्री पुरुषाच्या समान गरजा आहेत. आणि समानतेसाठी या गरजांची सारखीच पूर्तता झाली पाहिजे. अशा सोयीसुद्धा स्त्री पुरुषांचा समान अधिकार असतो. आणि तसेच सर्व स्त्री पुरुषांना प्रगतीचे समान संधी मिळाली पाहिजे. आता तुम्हाला विचारलं की स्त्री पुरुषाच्या समान गरजा कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण ह्या स्त्री पुरुषाच्या समान गरजा आहेत. आणि त्यांच्या ह्या स्त्री पुरुषाच्या समान गरजेची पूर्तता व्हावी ह्यासाठी काय केलेलं झालेलं आहे? स्त्री पुरुषाच्या पूर्तता झाली पाहिजे. अशा सोयी सुविधांना स्त्री पुरुषाचा समान अधिकार असतो. तसेच सर्व स्त्री पुरुषांना प्रगतीची समान संधी मिळाली पाहिजे. आता नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रामाणिकपणा ही सार्वजनिक जीवनामध्ये कार्यक्षमता वाढवते. वेळ, पैसा, मनुष्यबळ ह्याचाही अपव्यय टाळता येतो. आता आज आपण काय शिकलो की कुटुंबातली छोट्या मोठ्या निर्णयामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. आपलं व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनामध्ये आपण कसं असलं पाहिजे? प्रामाणिक असलं पाहिजे. सहिष्णुता व सहकार्यामुळे आपले समूह जीवन निकोप आणि सलोख्याचे होते. सहिष्णू वृत्तीमुळे विविधतेत जतन होते. त्याचप्रमाणे स्त्री पुरुष समान असतात, त्यांच्यात मतभेद करणे हे कसं आहे? योग्य नाही आहे. असे आपण ह्या धड्यामध्ये कुटुंबातील मूल्य हा प्रकरण इथे शिकलेलं आहोत. आणि ह्याचे काही स्वाध्याय मी देणार आहे, तो तुम्ही वहीत लिहून घ्यायचं आहे. धन्यवाद.